गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, जय श्रीराम. आज रामनवमी आहे आणि रामनवमीच्या सर्वांना खूप शुभेच्छा. आपण पहाटेचे 3 वाजता आहेत आणि आपण आहोत बदलापूर स्टेशनला. या ठिकाणी आपण पाहू शकतो बदलापूर स्टेशन. आणि आजचा दिवस खूपच भाग्याचा दिवस आहे. आज रामनवमीचा दिवस आहे आणि आजच ह्या वर्षीचा माझं शूटिंगचा पहिला दिवस आहे. आज आपण लग्नाच्या वेळी ह्या सिरियलच्या शूटसाठी चाललो आहोत आणि 3:06 गाडी आहे. तर रात्री लवकर जायचे म्हणून झोपसुद्धा लागलेली नाही. परंतु जर आपल्याला काहीतरी मिळवायचं असेल तर खूप काही गमावं लागतं असं म्हणतात. म्हणून कुछ पाने के लिए बहुत कुछ खोना पड़ता है. मैंने मेरी नींद खोई है. आता आपण चाललो आहोत दादरला आणि दादरवरून आपण तिकडून चाललो मालाडवर आपण शूटिंगसाठी मड आयलंडला जाणार आहोत. 6:30 वाजता त्या ठिकाणी आपल्याला पोहोचायचं आहे आणि 7 वाजता आपलं शूटिंग साधारणपणे सुरू होणार आहे. तर अशा प्रकारे ही मेहनत असते आणि मेहनत केल्याशिवाय कुठलंही फळ मिळत नसतं. आणि अशाच प्रकारचं मी तिथे पोहोचेपर्यंत, तिथे शूटिंग झाल्यानंतर घरी येईपर्यंत हा व्हिडिओचा प्रवास या माध्यमातून आपल्यापर्यंत पाठवणार आहे. गरमी खूपच आहे. 43°C इतकं तापमान आहे. आत्ताचे पहाटे 3 वाजले परंतु अंगातून घामाच्या धारा निघत आहे. अशा प्रकारची गरमी, अफाट गरमी या ठिकाणी आता झालेली आहे. त्याच्यामुळं उन्हामध्ये फिरू नका, पाण्याचा जास्त वापर करा, लिंबू सरबत वगैरे प्या आणि सगळ्यांनी आपली आपली काळजी घ्या. तीन वाजून 2 मिनिटं झालेली आहेत. डोळ्यावरती खूप झोप आहे परंतु आपण आता ट्रेनमध्ये बसल्यानंतर झोपणार आहोत. गरमी खूपच आहे आणि स्टेशनवरती कामं चालू असल्यामुळं डे नाईट काम चालू आहे बदलापूर स्टेशनचं. त्यामुळे इथे जसं का खूप आवाज येतो आहे आणि पहाट झाली असं वाटतच नाही. दिवस उजेडल्यासारखं वाटतं कारण सगळीकडे उजेड चांगल्या प्रकारे आहे. आपण बघू शकता 3 वाजतासुद्धा स्टेशनला प्रवासी आहेत. 3:02 मिनिटं झालेली आहेत. 3 मिनिटं झालेली आहेत आता. आपली ट्रेन येत आहे. 3:06 येत आहे. ट्रेनमध्ये बसलो आहोत. ट्रेन निघालेली आहे बदलापूर स्टेशनपासून. 3:08 झाले. आपण आता पोहोचणार आहोत दादर स्टेशन. तिथे उतरल्यानंतर आपण पुन्हा दुसरी ट्रेन चेंज करणार आहोत. वेस्टर्न रेल्वे माला स्टेशन पुन्हा बस पकडणार आहोत. दादर स्टेशनवर पोहोचत आहोत. आता शिवस्थानक आलेलं आहे. बसल्यापासून झोप काय लागलीच नाही. त्यामुळे थकवा जाणवतो. खूप गरमी आहे आणि इथून दादरहून पुन्हा दुसरी गाडी पकडावी लागेल. आता नेक्स्ट स्टेशन दादर आहे.
पहाटेचे 4:30 झालेले आहेत, तरी गाडी अगदी भरलेली आहे. म्हणजे पहाटे सुद्धा गाडीमध्ये गाडी पॅक असते. दादर स्टेशनला आलो आणि आपल्याला 5 वाजताची गाडी आहे. चार वाजून 59 मिनिटाची गाडी या ठिकाणी आपण बघू शकतो. बसला होता आता बोरेलो ट्रेनमध्ये आणि ही ट्रेन साधारण 5 वाजून 25 मिनिटापर्यंत जायला पोचते आणि आपण पुन्हा बस करून पुढे जाणार आहोत. आता आपण मला स्टेशनला पोचणार आहोत. 5:30 वाजता आहे. बाहेर अंधाराच आहे आणि मी 3:30 वाजता बदलापूर स्टेशनला होतो. आता 5:30 वाजता आपण मला स्टेशनवर पोहोचतो आहे आणि तिथून पुन्हा बस पकडून आपण पुढे जाणार आहोत. अशा प्रकारची मेहनत आपल्याला करावी लागते. आपण पुढे जाऊन बस पकडणार आहोत. 5 वाजून 30 मिनिटं झालेली आहेत. आपण उतरलो आहोत महाराष्ट्र स्टेशन. तर इथून आपण पुढे बस पकडून येणार आहोत. इथून बस स्टेशनपर्यंत बस स्थानकापर्यंत चालत जावे लागते. पुन्हा आपण आता बस स्टेशनकडे चाललो आहोत आणि या ठिकाणी 5:30 वाजता देखील इथे चहा स्टॉल लागलेले आहेत, नाश्त्याचे स्टॉल लागलेले आहेत. म्हणजे मुंबई झोपत नाही म्हणता येतं. मार्केट आहे इथे या ठिकाणी, पेपर या ठिकाणी आणि इथून आपण चाललो आहोत बस स्थानकाकडे. या ठिकाणी मच्छी गाड्या असतात, ताजी ताजी मच्छी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. बघू शकतो आपण मच्छीची गाडी भरलेली आणि मोठे मोठे व्यापारी या ठिकाणी येतात. आज रामनवमी आहे म्हणून वरती संपूर्ण इथे पताका लावलेला आहेत. आपली बस येईल या ठिकाणी आपण बघू शकतो. खूप सुंदर अशा बघूया पताका लावले. श्रीरामनवमीचा आज दिवस आहे आणि समोरून बस येणार आहे आपली. आपण मड जेटी 271 नंबरच्या बसमध्ये बसलो आहोत आणि साधारण इथून 20 मिनिटे लागतील.
आपण आपल्या साईटवरती पोहोचणार आहोत. शिवविवाहाच्या बसमध्ये 10 रुपये भाडं आहे आणि खूप स्वस्त आहे प्रवास. 10 रुपयामध्ये काय येते, आमचा प्रवास आपण 10 रुपयामध्ये करतोय. आता वाजलेले 6:10 आणि आपण पोचलो आहोत ज्या ठिकाणी आपलं शूटिंग होणार आहे शिवविवाहाचं. या ठिकाणी बघू शकता आपण कशा प्रकारे अजूनही मोठमोठी झाडे, जंगल या ठिकाणी आपल्याला दिसून येते. आणि हे सेट तिकडे सर्व प्रकारचे सेट बंगलोज या ठिकाणी आहेत आणि त्यांच्यावरती प्रत्येक जे सिरियल्स असतात त्यांचे सेट इकडे फिक्स असतात. त्याच ठिकाणी या ठिकाणी पहाटेचे 6:15 होत आहेत, परंतु अंगातून घामाच्या धारा निघत आहेत. पक्ष्यांची किलबिलाट या ठिकाणी आपल्याला दिसून येते. या ठिकाणी सेट बघू शकतो आपण. आपण पोचलो आहोत ड्रीम विलाला. हे आपलं लोकेशन होतं. अगदी वेळेत पोचलो आपण. 6:15ला 6:30चा टायमिंग होता या ठिकाणी यायचा. हे समोर बघू शकतो, हा त्यांचा बंगलो आहे आणि इथेच आतमध्ये शूट होतं. अखेर आपण पोचलो आहोत आपल्या डेस्टिनेशनला. पहाटेचे म्हणजे सकाळचे 6:25 झालेले आहेत. हा परिसर तुम्हाला दाखवत आहे. पक्ष्यांचे कुहू आवाज, कोकिळेचा आवाज आणि बाकी इतर पक्ष्यांचे आवाज आपल्याला येत आहेत. येथे बाजूलाच मड बंदर आहे, म्हणजे वर्सोवा बंदर आहे. आणि आज रामनवमी आहे. आज रामनवमीच्या निमित्ताने आपल्या सर्वांस खूप खूप शुभेच्छा देतो. भगवान श्रीरामांच्या कृपेने आपल्या सर्वांचं जीवन सुख समृद्धीचं आणि भरभराटीचा जावो. आणि आजच्याच रामनवमीच्या दिवशी यावर्षीचा चालू वर्षीचा 2024 आपला पहिला शूट आज होणार आहे. थोडं का होईना आपला रोल असणार आहे शिवविवाहामध्ये आणि त्याच्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहोत. मी तुम्हाला पहाटे 3:06 जेव्हा स्टेशनला होतो, 3:05 आपण 3 वाजता आपण बदलापूर स्टेशनला होतो आणि तेव्हापासून जो इथेपर्यंत पोचण्याचा व्हिडिओ तुम्हाला थोडक्यात अपडेट मी दिला आहे. इथे कशा प्रकारे येण्यासाठी प्रवास करावा लागला. रात्री ॲक्च्युली झोपच लागली नाही आणि त्याच्यामुळे अगदी डोळे थिनलेले आहेत. 3ची गाडी पकडायची म्हणजेच 2 वाजता उठावं लागतं. मग तयारी करून 2:45ला घरातून निघावं लागतं. स्टेशनला 3पर्यंत पोचल्यानंतर तिकीट काढून पुन्हा ट्रेन पकडायची आणि तिथून दादरला उतरायचं. दादरवरून पुन्हा दुसरी वेस्टर्नची गाडी पकडून त्या ठिकाणी मालाडला उतरायचं. मालाडला उतरल्यानंतर त्या ठिकाणाहून
271 बस पकडायची. बस पकडून या ठिकाणी परत अर्ध्या तासाच्या आसपास म्हणजे 20 ते 25 मिनटामध्ये आपण या ठिकाणी पोहोचलो. आणि आता आपण सेटवरती पोहोचलो आहोत. हा होता माझा बदलापूरपासून तर सेटवर पोहोचण्याचा प्रवास. धन्यवाद. आपण पोहोचलो आहोत आपल्या मेकअप रूममध्ये. या ठिकाणी आपला हा रूम दिलेला आहे. खूप गरम होते, AC लावाच लागेल. फॅन आहे, टॉयलेट बाथरूमची व्यवस्था आहे आणि या ठिकाणी बेडची व्यवस्था आहे. तर अशा प्रकारे आपल्या सेटवर गेल्यानंतर सोय असते. हे तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचं होतं. या ठिकाणी आपला आता मेकअप होईल. ही आपली रूम आहे. या ठिकाणी फॅन पण आहे आणि AC पण आहे. खूप गरम आहे आणि सकाळचे 7 वाजता आहेत. आपण आलो आहोत शूटिंगच्या सेटवरती आणि हा आहे मेकअप रूम. तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी मेकअप केलं जातं. हे मेकअपचं साहित्य आहे. आणि रंगरंगोटी केली जाईल.